नमस्कार. पायथन सिरीज मधील या भागामध्ये आपले स्वागत आहे. तर स्ट्रिंगवर आधारित या भागामध्ये आपण स्ट्रिंग मॅनिप्युलेशन टास्क बघणार आहोत. त्याआधी तुम्हाला स्ट्रिंग म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर मागील 3 भाग बघायला विसरू नका. त्याची लिंक मी पिन कमेंट मध्ये देते आहे. तर पहिलं आपलं उदाहरण आहे रिमूव्ह पंक्च्युएशन मार्क्स फ्रॉम द गिवन स्ट्रिंग. आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स हे रिमूव्ह करायचे आहे. तर पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे काय? तर पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विराम चिन्हे, जसे की क्वेश्चन मार्क, सेमीकोलन, कोटेशन, एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह. तर हे जे विराम चिन्हे आपल्या दिलेल्या स्ट्रिंग मध्ये असतात ते रिमूव्ह कसे करायचे हे आपण पहिल्या उदाहरणामध्ये बघणार आहोत. आता ही विराम चिन्हे रिमूव्ह करण्याचा उद्देश काय आहे? तर आपण टेक्स्ट क्लासिफिकेशन बघितलं असेल किंवा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे दिलेल्या स्ट्रिंग मधले जे पंक्च्युएशन मार्क्स विराम चिन्हे आहेत ते रिमूव्ह करून आपल्याला फक्त अल्फाबेट्स हे एक्स्ट्रॅक्ट करून त्याच्यावर प्रोसेसिंग करणे. तर या टास्क करता आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स रिमूव्ह करणे हे उपयोगी पडतं. त्यानंतर दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत सॉर्ट वर्ड्स अल्फाबेटिकली. तर दिलेल्या स्ट्रिंग मधले वर्ड्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करायचे आहेत आणि ते एक्स्ट्रॅक्ट करून आपण कुठे स्टोअर करणार? तर आपण ते वर्ड्स एका लिस्ट मध्ये स्टोअर करणार आहोत. आता लिस्ट कशी वर्क करते किंवा लिस्ट म्हणजे काय हे तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही मागचा भाग हा चेक करू शकता. त्यामध्ये लिस्ट वरील मेथड्स आपण घेतलेले आहेत. तर दिलेल्या स्ट्रिंग मधील वर्ड्स एक्स्ट्रॅक्ट करून त्यावर आपण लिस्टची सॉर्ट मेथड ही अप्लाय केलेली आहे आणि सॉर्ट मेथड अप्लाय करून आपण दिलेल्या स्ट्रिंग मधले वर्ड्स हे अल्फाबेटिकली अरेंज केलेले आहे. तर हे आपण दुसऱ्या प्रोग्राम मध्ये शिकणार आहोत. आणि तिसरा प्रोग्राम आहे स्प्लिट अँड जॉईन स्ट्रिंग. तर दिलेला स्ट्रिंग हा स्प्लिट करायचा. ठीक आहे, आपल्याला हव्या त्या सेपरेटर यूज करून आपण दिलेला स्ट्रिंग हा स्प्लिट करून त्यानंतर हवा तो सेपरेटर ऍड करून आपण स्ट्रिंग हा जॉईन करू शकतो. बेसिकली आपण स्प्लिट अँड जॉईन मेथड्स ज्या आहेत त्या सेंटेन्स किंवा स्ट्रिंग हा रिकन्स्ट्रक्ट करण्याकरता वापरू शकतो. तर स्प्लिट अँड जॉईन मेथड्स आपण मागील भागामध्ये समजून घेतलं होतं. तर तुम्ही मागचा भाग हा चेक करू शकतात. तर आपण आता हे तिन्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघूया. तर पहिला प्रोग्राम आपण बघूया राईट अ प्रोग्राम टू रिमूव्ह पंक्च्युएशन फ्रॉम अ स्ट्रिंग. ठीक आहे, तर या 4 स्टेपमध्ये आपण हा प्रोग्राम सॉल्व्ह करणार आहोत. डिफाईन पंक्च्युएशन या पहिल्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत की आपले पंक्च्युएशन मार्क्स हे एका व्हेरिएबलमध्ये ॲज अ स्ट्रिंग म्हणून स्टोअर करणार आहे. त्यानंतर दुसरी स्टेप आहे टू टेक इनपुट फ्रॉम द युजरकडनं आपण एक इनपुट स्ट्रिंग घेणार आहोत. त्यानंतर रिमूव्ह द पंक्च्युएशन फ्रॉम द स्ट्रिंग. आता स्ट्रिंग मधनं पंक्च्युएशन मार्क्स कसे रिमूव्ह करायचे तर मेन लॉजिक या तिसऱ्या स्टेप मध्ये आहे ते मी तुम्हाला समजावून सांगते. आणि शेवटची स्टेप आहे डिस्प्ले द अनपंक्च्युएटेड स्ट्रिंग. तर इथे सिम्पली आपण प्रिंट कमांडचा यूज करून अनपंक्च्युएटेड स्ट्रिंग हा डिस्प्ले करणार आहोत. पहिल्या स्टेप मध्ये आपण पंक्च्युएशन डिफाईन करणार आहोत. पंक्च्युएशन्स म्हणून एक मी व्हेरिएबल घेतला आहे. त्यामध्ये मी आता ट्रिपल कोटेशन ट्रिपल सिंगल कोट्स मध्ये मी सगळे पंक्च्युएशन इथे डिफाईन केलेले आहे. आता ट्रिपल सिंगल कोट्स का घेतले तर आपण मल्टी लाईन स्ट्रिंग डिफाईन करण्याकरता आपण ट्रिपल सिंगल कोटचा उपयोग करू शकतो. सपोज मी इथे डबल किंवा सिंगल कोटचा उपयोग केला. ठीक आहे, तर तो ॲज अ स्ट्रिंग म्हणून इथे डिफाईन होईल. समजा मी हा स्ट्रिंग डबल कोटेशन मध्ये डिफाईन केला. समजा मी ही ट्रिपल कोट्स मी इथले काढून डबल कोटेशन मध्ये मी हा स्ट्रिंग डिफाईन केला. इथे डबल कोटेशन मध्ये मी माझे सगळे पंक्च्युएशन मार्क्स हे डिफाईन केले. तर आपण इथे बघू शकतो कारण माझं सिंगल कोट आणि डबल कोट हे पण पंक्च्युएशन मार्क्स आहे. त्यामुळे तो इथून इथपर्यंत स्ट्रिंग कन्सिडर करतो, पुढचा स्ट्रिंग हा कन्सिडर होत नाही आहे. त्यामुळे कारण सिंगल कोट आणि डबल कोट हे सुद्धा पंक्च्युएशन मार्क्स आहेत. त्यामुळे मला इथे डिफाईन करताना सगळे पंक्च्युएशन मार्क ॲज अ स्ट्रिंग म्हणून डिफाईन करायचे आहेत
आणि मला सिंगल कोट आणि डबल कोट पण ॲज अ पंक्च्युएशन मार्क कन्सिडर करायचं, त्यामुळे मी हा ट्रिपल कोट्स मध्ये स्ट्रिंग डिफाईन करते. इथे ट्रिपल सिंगल कोट घेतलेत मी स्टार्टिंगला आणि एंडिंगला. तर इथनं एक्सक्लेमेटरी मार्क टू टिल्ट या सिम्बॉल पर्यंत सगळे जे आहेत ते पंक्च्युएशन मार्क आपले स्ट्रिंग मध्ये ऍज अ स्ट्रिंग म्हणून पंक्च्युएशन मध्ये स्टोअर झालेले. आपण इथे टाइप चेक करू शकतो पंक्च्युएशनचा आहे. ठीक आहे, तर पंक्च्युएशन या व्हेरिएबलचा टाइप आहे स्ट्रिंग. ट्रिपल सिंगल कोट मध्ये आपण सगळे पंक्च्युएशन्स जे आहेत पंक्च्युएशन मार्क्स हे ऍज अ स्ट्रिंग म्हणून इथे डिफाईन केलेले आहेत. आता पुढची स्टेप आहे टू टेक इनपुट फ्रॉम द युजर. तर इथे मी परत एक व्हेरिएबल घेते mystr इक्वल टू इनपुट हे फंक्शन आहे. इनपुट एंटर अ स्ट्रिंग, युजर कडनं एक स्ट्रिंग इनपुट करून घ्यायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे रिमूव्ह पंक्च्युएशन फ्रॉम द स्ट्रिंग. तर त्याकरता मी परत एक व्हेरिएबल घेते नो पंक्ट. ठीक आहे, नो पंक्ट नावाचा एक व्हेरिएबल घेतलाय, त्यामध्ये मी ब्लँक स्ट्रिंग हा स्टोअर केलेला आहे. आता इथे मी फॉर लूपचा यूज करते. फॉर कॅरेक्टर इन माय स्ट्रिंग. ठीक आहे, आपण फॉर लूप शिकलेलो आहे मागच्या भागामध्ये. तर इथे फॉर कॅरेक्टर इन माय स्ट्रिंग, माय स्ट्रिंग मध्ये काय स्टोअर आहे, युजरनी एंटर केलेला स्ट्रिंग. ठीक आहे, आता त्यातले प्रत्येक कॅरेक्टर जो काय स्ट्रिंग असेल त्यातला प्रत्येक कॅरेक्टर, जसं की रिमूव्ह पंक्च्युएशन हा जर स्ट्रिंग मी कन्सिडर केला तर यातला एक एक कॅरेक्टर म्हणजे REM हा इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर आहे, तर हा प्रत्येक इटरेशन मध्ये स्टोअर होणार आहे. मग इथे आपल्याला समजा हाऊ आर यू असा मी स्ट्रिंग टाकलाय, यू नंतर एक क्वेश्चन मार्क आहे, तो झाला पंक्च्युएशन मार्क. ठीक आहे, तर तो देखील इथे कॅरेक्टर मध्ये स्टोअर होईल. आता मी काय करते, कॅरेक्टर मध्ये प्रत्येक इटरेशन मध्ये कुठला अल्फाबेट स्टोअर होतो आहे तो मी चेक करते. तर इथे मी काय करू शकते की इफ कंडिशन लिहू शकते. इफ कॅरेक्टर ठीक आहे नॉट इन. आता आपण इन आणि नॉट इन हे काय आहे, दोन मेंबरशिप ऑपरेटर आहेत. इन काय करतं, मेंबरशिप चेक करतं, आणि नॉट इन काय करतं की त्यामध्ये नाही आहे का, नॉट मेंबरशिप चेक करतं. इन पंक्च्युएशन. ठीक आहे, तर कॅरेक्टर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणारा माय स्ट्रिंग मधला प्रत्येक कॅरेक्टर किंवा अल्फाबेट पंक्च्युएशन जे काय असेल तो या स्ट्रिंग मध्ये नाही आहे ना. नॉट इन म्हणजे याच्यात नसेल तर ही कंडिशन ट्रू आहे. जर त्यामध्ये नसेल, आता पंक्च्युएशन या व्हेरिएबल मध्ये काय स्टोअर केलेले आहे, आपण सगळे पंक्च्युएशन स्टोअर केलेले आहेत. ठीक आहे, तर त्यामध्ये नसेल म्हणजेच तो काय आहे, अल्फाबेट आहे. अल्फाबेट आहे म्हणजे काय, तो आपला स्ट्रिंगचा पार्ट आहे. पंक्च्युएशन नाही आहे म्हणजे आपला तो स्ट्रिंगचा पार्ट आहे. तर नो स्ट्रिंग हा जो ब्लँक आपला स्ट्रिंग आहे, नो पंक्च्युएशन, नो पंक्ट हा जो आपला व्हेरिएबल आहे, या व्हेरिएबल मध्ये आपण काय करणार आहोत, आधीचा जो नो पंक्ट मध्ये जो ओरिजिनल आपला स्ट्रिंग असेल त्यामध्ये करंट कॅरेक्टर, त्या इटरेशन मधला कॅरेक्टर जो आहे तो आपण स्टोअर करणार आहोत. ठीक आहे, हे झालं आपल्या इफ कंडिशनचं काम. इफ कंडिशन काय करते की कॅरेक्टर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणारा प्रत्येक अल्फाबेट पंक्च्युएशन या स्ट्रिंग मध्ये आहे की नाही हे चेक करते. तो नसेल कॅरेक्टर पंक्च्युएशन या स्ट्रिंग मध्ये तर तो नो पंक्ट या व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीने आपला स्ट्रिंग जो आहे तो विदाउट पंक्च्युएशन मार्क हा नो पंक्ट या व्हेरिएबल मध्ये ऍट द एंड ऑफ दिस फॉर लूप स्टोअर होणार आहे. ठीक आहे, आणि शेवटची जी आहे ती स्टेप म्हणजे काय, आपल्याला तो व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे. कुठला व्हेरिएबल, नो पंक्ट, ज्यामध्ये विदाउट पंक्च्युएशन मार्क आपला स्ट्रिंग हा स्टोअर असेल. ठीक आहे, तर इथे आपण आउटपुट मध्ये बघू शकतो तो स्ट्रिंग, एक स्ट्रिंग एंटर करते हाय, त्यानंतर एक्सक्लेमेटरी मार्क, त्यानंतर डबल कोटेशन मध्ये मी टाकते हाऊ आर
यू. त्यानंतर कोटेशन इथे क्वेश्चन मार्क एंटर करते, हाऊ आर यू. त्यानंतर एक सिंगल कोट मध्ये मी टाकते आय एम फाईन. तर इथे डबल कोट, सिंगल कोट, एक्सक्लेमेटरी मार्क, त्यानंतर क्वेश्चन मार्क असं आपल्याला आपण इथे पंक्च्युएशन मार्क्स हे एंटर केलेले आहे. तर आउटपुट मध्ये आपण बघू शकतो हाय, हाऊ आर यू, आय एम फाईन. हा जो सलग स्ट्रिंग आहे हा पूर्ण आपला विदाउट पंक्च्युएशन मार्क हा आपल्याला आउटपुट मध्ये मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळे पंक्च्युएशन्स जे आहेत ते एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले आणि इफ कंडिशन मध्ये नॉट इन या मेंबरशिप ऑपरेटरचा उपयोग करून आपण फक्त दिलेल्या युजरने दिलेल्या स्ट्रिंग मधले फक्त कॅरेक्टर्स हे ऍक्सेस केले आणि ते एका व्हेरिएबल मध्ये आपण अपेंड करत गेलेलो आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रिंग विदाउट पंक्च्युएशन मार्क्स हा डिस्प्ले करता येईल. दुसरा आपला प्रोग्राम आहे राइट अ प्रोग्राम टू सॉर्ट वर्ड्स ऑफ अ स्ट्रिंग इन अल्फाबेटिक ऑर्डर. तर त्यातली पहिली स्टेप आहे टेक द इनपुट फ्रॉम युजर. तर मी ते एक mystr नावाचा व्हेरिएबल घेतलेला आहे. त्यामध्ये इनपुट फंक्शनचा उपयोग करून मी युजर कडनं इनपुट घेते. एंटर अ स्ट्रिंग, ठीक आहे, कोलन स्पेस. त्यानंतर पुढची स्टेप जी आहे ब्रेक द स्ट्रिंग इनटू अ लिस्ट ऑफ वर्ड. दिलेला स्ट्रिंग जो आहे तो लिस्ट मध्ये आपल्याला ब्रेक करायचा आहे. ठीक आहे. लिस्ट कॉम्प्रिहेन्शन म्हणून आपण एक कन्सेप्ट बघितली होती. तर लिस्ट कॉम्प्रिहेन्शन काय करतं, लिस्ट कॉम्प्रिहेन्शन अलाउज यू टू राईट कोन्साइज अँड रिडेबल वन लाइनर लूप फॉर क्रिएटिंग लिस्ट. एका लाईन मध्ये आपण लूप हा लिहिणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण एक वर्ड्स नावाचा व्हेरिएबल घेऊया ज्यामध्ये आपल्या स्ट्रिंग मधले सगळे वर्ड्स जे आहेत ते स्टोअर होणार आहे. आता आपल्याला लिस्ट क्रिएट करायची आहे त्यामुळे स्क्वेअर ब्रॅकेट आपल्याला लिहायला लागतील. त्यानंतर आता इथे फॉर लूप लिहिणार आहे आपण. फॉर वर्ड इन माय स्ट्रिंग, mystr जो आपला स्ट्रिंग आहे डॉट स्प्लिट हे फंक्शन आपण वापरणार आहोत. स्प्लिट हे फंक्शन काय करतं, दिलेल्या स्ट्रिंग मधले वर्ड्स जे आहेत ते एक्स्ट्रॅक्ट करतं. ठीक आहे. तर एक एक वर्ड जो आहे तो या वर्ड या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार आणि आपण आता काय करणार आहोत, हा जो प्रत्येक वर्ड जो आहे तो आपण काय करणार आहे, त्याचं पहिलं लेटर जे आहे ते कॅपिटल करणार आहेत. तर त्याकरता आपल्याला कुठली मेथड वापरायला लागेल, कॅपिटलाइज. ही मेथड जी आहे ही स्ट्रिंगचीच आहे. ठीक आहे. तर हा झाला वन लाइनर फॉर लूप. ठीक आहे. याच लूप मध्ये आपण फॉर लूपची कंडिशन लिहिलेली आहे. ठीक आहे. फॉर वर्ड इन माय स्ट्रिंग, ज्यामध्ये युजरने एंटर केलेला स्ट्रिंग आहे तो स्प्लिट होतोय आणि प्रत्येक वर्ड जो वर्ड या व्हेरिएबल मध्ये राहणार आहे तो कॅपिटलाइज होऊन या लिस्ट मध्ये स्टोअर होणार आहे आणि त्या लिस्टला नाव दिलंय आपण वर्ड्स. याला म्हणतात लिस्ट कॉम्प्रिहेन्शन. त्यानंतर आपण सॉर्ट द लिस्ट. आता इथे लिस्ट सॉर्ट करण्याकरता लिस्टचं एक फंक्शन आहे ते म्हणजे सॉर्ट. लिस्टचं नाव काय आपल्या प्रोग्राम मध्ये वर्ड्स डॉट सॉर्ट हे फंक्शन मी इथे यूज करते. तर प्रत्येक लेटर जे आहे स्ट्रिंग मधलं हे कॅपिटलाइज झालेलं आहे, पहिलं लेटर प्रत्येक वर्ड मधलं. आणि आता फायनली आपण काय करणार आहोत, त्या लिस्ट मधले वर्ड्स हे आपल्याला प्रिंट करायचे आहेत. तर इथे आपण आधी युजरला मेसेज प्रिंट करणार. प्रिंट आणि लिस्ट मधले आपल्याला वर्ड्स हे प्रिंट करायचे आहे. त्यामुळे आपल्याला इथे फॉर लूप लिहावं लागेल. फॉर वर्ड इन वर्ड्स. ठीक आहे. फॉर लूप इथे आपण लिहिणार आहोत आणि तर प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करून बघूया. एंटर अ स्ट्रिंग.
आता इथे आपण एक स्ट्रिंग एंटर केला. सपोज मी काही फ्रुट्सची नावं एंटर करते. ठीक आहे. तर ही हा आपण एक स्ट्रिंग एंटर केलेला असं समजूया. तर इथे आपण बघू शकतो की हे स्ट्रिंग मधले जे वर्ड्स आहेत हे अल्फाबेटिकली इथे मी सॉर्ट केलेले आहेत. ठीक आहे. आता इथे हे 1 बाय 1 आलेले आहेत. तर इथे आपण एक एंड फंक्शन शिकलेलो होतो फॉर लूप मध्ये. तर प्रिंट फंक्शन कारण प्रत्येक इटरेशन मध्ये एक्झिक्यूट होत आहे आणि प्रिंट फंक्शनचं काम आहे की प्रत्येक इटरेशन मध्ये कर्सर हा नेक्स्ट लाईनला तो आणतो. त्यामुळे आपण एंड ही आर्ग्युमेंट यूज करणार. एंड आणि इथे कॉमा दिलेला आहे. म्हणजेच काय, प्रिंट कमांड एक्झिक्यूट केल्यावर तुम्हाला इथे कॉमा दिसेल. तर परत एकदा तो आपल्याला स्ट्रिंग एंटर करायला सांगतो आहे. तर मी एक छोटा स्ट्रिंग इथे एंटर करते. तर एका लाईन मध्ये आपल्याला इथे सॉर्टेड वर्ड्स हे मिळालेले आहेत. अशा पद्धतीने स्प्लिट या फंक्शनचा उपयोग करून आपण वन लाइनर फॉर लूप म्हणजेच लिस्ट कॉम्प्रिहेन्शनचा उपयोग करून आपण इथे दिलेल्या स्ट्रिंग मधले वर्ड हे सॉर्ट करून प्रिंट केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण जो व्हेरिएबल आहे वर्ड्स यामध्ये लिस्ट स्टोअर झाली आहे ते चेक कसं करू शकतो, त्याचा टाइप चेक करून. टाइप वर्ड्स या व्हेरिएबलचा टाइप आपण चेक करू शकतो. तर त्याचा टाइप आहे लिस्ट. ठीक आहे. तिसरा प्रोग्राम आहे राइट पायथन प्रोग्राम टू स्प्लिट अँड जॉईन अ स्ट्रिंग. ठीक आहे. तर दिलेल्या सेपरेटर नुसार आपण स्ट्रिंग हा स्प्लिट करून, ठीक आहे, आपण पाहिजे तो सेपरेटर स्पेसिफाय करून परत आपण स्ट्रिंग हा रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. बेसिकली स्प्लिट अँड जॉईन हे फंक्शन स्ट्रिंग रिकन्स्ट्रक्ट करण्याकरता यूज केले जातात. तर आपण सुरुवातीला एक स्ट्रिंग घेऊया. सपोज मी intstr नावाचं व्हेरिएबल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी एक स्ट्रिंग युजर कडनं घेते. अदरवाइज मी एक स्ट्रिंग इथे ऑलरेडी मी इथे स्टोअर करते. सपोज माझं स्ट्रिंग आहे पायथन इज इझी टू लर्न प्रोग्रामिंग लँग्वेज. तर असा एक स्ट्रिंग मी घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, स्प्लिट या फंक्शनचा उपयोग करून त्यातले वर्ड्स जे आहेत ते सेपरेट करायचे आहेत. तर वर्ड लिस्ट नावाचा मी एक व्हेरिएबल घेते आणि त्यामध्ये आपल्या स्ट्रिंग मधले वर्ड्स जे आहेत ते आपण स्प्लिट करूया. बाय डिफॉल्ट स्प्लिट हे फंक्शन काय करतं, बाय डिफॉल्ट व्हाईट स्पेस जे आहे ते ॲज अ सेपरेटर म्हणून तो यूज करतो. इथे आपण वर्ड लिस्ट ही प्रिंट करू शकतो. सपोज मी इथे प्रिंट केली वर्ड लिस्ट. ठीक आहे. तर लिस्ट मध्ये आपल्याला यातले प्रत्येक वर्ड्स जे आहेत जिथे जिथे स्पेस मिळाली त्यानुसार हा स्ट्रिंग आपला स्प्लिट झालेला आहे. सपोज मी इथे सेमिकोलन दिला आणि स्प्लिट मध्ये सुद्धा मी सेमिकोलन स्पेसिफाय केला. त्यानुसार माझा स्ट्रिंग जो आहे तो दिलेल्या सेपरेटर नुसार हा स्प्लिट होतो. तर इथे मी इथे कॉमा दिलेला आहे. तर इथे आपण बघू शकतो लिस्ट मध्ये माझे आता 2च एलिमेंट आहे कारण मी सेपरेटर हा कॉमा घेतलेला आहे. आता कॉमा न घेता मी स्पेसच घेते. तर माझा दिलेला स्ट्रिंग हा स्प्लिट झालेला आहे आणि सेपरेटर इथे आहे स्पेस. ठीक आहे. तर मी हे आउटपुट जे आहे ते कमेंट करते. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, मी आता सेपरेटर ते डिफाइन करते. सपोज सेपरेटर मी स्पेस घेतलं किंवा कॉमा घेतला. ठीक आहे. तर जॉईन कमांड आपल्याला ते घ्यायची आहे. सपोज मी इथे outstr नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि तिथे सेपरेटर ज्यामध्ये मी सेपरेटर डिफाइन केलेला आहे तो व्हेरिएबल डॉट जॉईन कमांड. आणि काय जॉईन करायचं आहे मला, तर वर्ड लिस्ट या व्हेरिएबल मध्ये
असणारे एलिमेंट्स जे आहेत ते या सेपरेटरनी जॉईन करायचे आहेत. ठीक आहे. तर इथे आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करून बघितलेला आहे. ओरिजिनल स्ट्रिंग आहे आपला पायथन इज इझी टू लर्न प्रोग्रामिंग लँग्वेज हा आपला ओरिजिनल स्ट्रिंग आहे. त्यानंतर आपण तो स्ट्रिंग जो आहे तो स्प्लिट केला. तर बाय डिफॉल्ट स्पेस ॲज अ सेपरेटर स्प्लिट कमांड कन्सिडर करते. त्यामुळे प्रत्येक वर्ड जो आहे तो या लिस्टचा एलिमेंट आहे. पायथन इज हा एक प्रत्येक वर्ड हा सिंगल एलिमेंट आहे लिस्टचा. ठीक आहे. त्यानंतर आपण सेपरेटर हा कॉमा म्हणून सिलेक्ट केलेला आहे. त्यामुळे आता याला इनपुट काय होतं, आउट स्ट्रिंग मध्ये वर्ड लिस्ट या व्हेरिएबल मध्ये असलेले एलिमेंट त्यांनी जॉईन केलेत आणि सेपरेटर कुठला वापरला तर सेपरेटर या वर्ड मध्ये आपण दिलेला. ठीक आहे. तो कॉमा असल्यामुळे इथे पायथन इज या प्रत्येक एलिमेंट नंतर इथे कॉमा आलेला आहे. सपोज मी तो कॉमा काढून फक्त स्पेस दिली. ठीक आहे. तर इथे आपल्याला स्पेसचा उपयोग करून आपला स्ट्रिंग जो आहे तो जॉईन झालेला दिसतोय. सपोज मी स्पेस काढून टाकली. ठीक आहे. तर आपला स्ट्रिंग जो आहे तो विदाउट स्पेस हा जॉईन झालेला आहे. तर अशा पद्धतीने स्ट्रिंग जो आहे तो रिकन्स्ट्रक्ट करण्याकरता आपण स्प्लिट अँड जॉईन या मेथड्सचा उपयोग करू शकतो. तर स्ट्रिंग मॅनिप्युलेशनवर आपण आज बघितलेले हे तीनही प्रोग्राम तुम्ही एक्झिक्यूट करून बघा आणि काही एरर असल्यास मला कमेंट करून सांगा. आणि स्ट्रिंग मॅनिप्युलेशनवर अजून कुठला प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करू हवा असेल तो देखील मला कमेंट करून सांगा. तो आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तर भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.